संघाला विनंती केली जाते नाणेफेकीसाठी लगेच यायचे ओव्हर टू संयम घरत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार रोहन मुंगाजी. पहिला बॉल यस वाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन न सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. वेताल देव चांभारली विपक्ष या ठिकाणी आपण पाहताय. अजनबी ओवळे फार मोठं नाव आहे अजनबी ओवळे संघाचं सुद्धा. मागच्या मॅच मध्ये रन मशीन प्रमोद घरतची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय आणि यावेळी फुल टॉस बॉल त्यावर झालाय प्रहार. चेंडू मिड विकेट सीमारेषा कव्हर करत असताना बॅट्समनच्या बॅट मधून हा मोठा षटकार. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सीट लोक. तुम्ही योगेश जांभळेने ठोकलाय हा मोठा षटकार. फुल टॉस बॉल होता त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. यावेळीचा हा बॉल आणखीन एक खोलात टाकलेला बॉल विकेट. कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर धोका होता त्या ठिकाणी परंतु सिंगल कंप्लीट केले योगेश जांभळे आणि रजत मुंडे असे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये रजतनं दाखवला. त्यानं ठोकल्या होत्या 40 धावा. काय बॅटिंग केली होती रजतनं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही रोहन मुंगाजीला पाहताय. त्यानं सुद्धा खूप इम्प्रेस केलंय या अजनबी ओवळे संघामध्ये. अनेक वर्ष त्यानं चांगली बॉलिंग केली आणि आता मात्र पहिलं षटक तो हँडल करतोय. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सजवले. या ठिकाणी कव्हर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर लॉंग ऑनला सुद्धा फिल्डर तैनात ठेवलाय. यावेळी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग रोहन मुंगाजी. यावेळी मात्र डॉट बॉल काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि हेच आता करायचंय टीम अजनबी ओवळे संघाच्या बॉलर्सना. जास्तीत जास्त तुम्हाला डॉट बॉल काढावे लागतील आणि समोर ना रजत मुंडे आहे. त्याला जेवढ्या लवकरात लवकर बाद कराल तेवढाच एक कमी स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. हिरो ठरला होता मागच्या मॅच मध्ये. आणि यावेळी मात्र सुरेख फटका स्ट्रेट टू द बॉलर. सरळ बॉलरच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर दन दन करत. 4 धावेसाठी चौकार. नातालचे रीत सणाला चल बारावीला आणि माईमचे मतमौलीला. नातालचे रीत सणाला चल बारावीला आणि माईमचे मतमौली. 4 धावेनं संघाची धावसंख्या बिनबाद 12. रोहन मुंगाजी यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक रोहन मुंगाजीच्या माध्यमातून जे हवं होतं टीम अजनबी ओवळे संघाला. प्रयत्न चांगला होता रजतचा. पॉवर प्लेची तो ओव्हर खेळतोय. सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि आता मात्र चांगली बॅटिंग होईल का या ओव्हर मधील. आणखीन एक चांगला बॉल तेवढाच चांगला फटका खोदून काढले या बॉलला आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक रजत मुंडे ब्रँडेड चौकार. सन आयलाय रीता बारावीचा सन आयलाय. सन आयलाय रीता बारावीचा सन आयलाय. सन माऊलीचा होत माऊलीचा. टीम मीटिंग घेऊ नका जास्त वेळ विनंती करतोय अजनबी ओवळे संघाला. पहिल्या ओव्हर मध्ये रोहन मुंगाजी महागडा ठरला. त्यानं 16 धावा खर्च केल्या. रजत मुंडेनं 4 बॉल फेस केले काढल्या 8 धावा आणि या ठिकाणी 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येवरती खेळतोय योगेश जांभळे. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय कॅप्टननं. रोशन मुंगाजी येतोय. समोर दोन्ही इनफॉर्म बॅटिंग बॅट्समन करतायत. प्रत्येक बॉल वरती आपल्याला मोठा फटका मारण्याचा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु आता उरलेत 18 बॉल. 18 बॉल मध्ये कशा पद्धतीनं फाईट देणार टीम चांभारली संघ. रोशन मुंगाजी झालाय तयार ओव्हर द विकेटनं. राईट हँडेड बॉलर. पहिला बॉल सुरेख बॉल तेवढाच चांगला फटका परंतु फिल्डर यावेळी तैनात ठेवला गेलाय. दुसरी ओव्हर आहे आणि आता मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय.
एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये फिल्डिंगची व्यूहरचना आपणास पाहायला मिळते. आणि आता मात्र डावका बॅट्समन रजत मुंडे, मोठे फटके मारण्याची ताकद या खेळाडू जवळ आहे, परंतु मोठे फटके येतील काय रजतच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये काय बरसला होता, काय बॅटिंग केली होती, सर्वांना आपल्या बॅटनं प्रफुल्लित केलं, सर्वांची मनं जिंकली. आणि आता मात्र ओवळे संघासमवेत खेळतोय. यावेळी आणखीन एक चांगला बॉल अलॉंग द कार्पेट, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का? फिल्डिंग चांगली आहे, चांगली फेकी, अवघी सिंगलच मिळेल. आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या झाली बिनबाद 18. वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव होताना पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवरती, कारण डावकुऱ्या हाताचा एक बॅट्समन आहे तर समोर उजव्या हाताचा बॅट्समन आहे. थोडीशी फिल्डरची दमछाक होताना पाहायला मिळेल. बॉलर तयार. आणखीन एक यॉर्कर बॉल. काय बॉलिंग केली जाते या बॉलर्स कडून पाहायला गेलं तर रोशन मुंगाजी आतापर्यंत 3 बॉल फेकलेत त्याने, आणि तिन्ही बॉल बॅट्समन पासून फार पुढे फेकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे गुड लाईन स्पॉट पेक्षा तो यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय, आणि तिन्ही बॉलवरती त्याला यश मिळालंय. समोर रजत मुंडे, योगेश जांभळे सारखा मोठा फलंदाज आहे, परंतु तिन्ही बॉल मध्ये त्यांच्याकडे जास्त उत्तरं नव्हती, फक्त सन्मान दिलाय तिन्ही बॉल मध्ये. आणि आता मात्र चौथा बॉल फेकण्यासाठी रोशन मुंगाजी तयार. यावेळी आणखीन एक वेगवान, फार वेग या बॉल वरती. यावेळी गुड लाईन स्पॉट वरती हा बॉल होता. बॅट्समन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते, आणि आता मात्र वेगानं बीट केलाय रजत मुंडेला. काय बॉलिंग केली आता मात्र पाहायला गेलं तर रोशन मुंगाजीच्या माध्यमातून. हेच हवं आहे टीम अजनबी ओवळे संघाला. कॅप्टन करतोय सपोर्ट प्रमोद घरत आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक चांगला बॉल. एक धाव या बॉल वरती पूर्ण करत असताना तेवढी चांगली फेकी. पुन्हा एकदा सिंगल धाव फळकावरती ऍड होईल. या सिंगलनं संघाची धावसंख्या 20. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमकतेनं चांभारली संघ खेळला. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 16 काढल्या, आणि या ओव्हरमध्ये आल्यात अवघ्या 4 धावा. या षटकातील अद्याप पाहायला गेलं तर शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका आपल्याला योगेश जांभळे ठोकताना पाहायला मिळेल काय? परंतु बॉलरचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी चांगली बॉलिंग केली. यावेळी फुल टॉस बॉल हवेमध्ये. प्रमोद घरत स्वतः कॅप्टन, आणि यावेळी झेल मात्र कनेक्ट केला गेलाय, आणि फलंदाज योगेश जांभळेच्या खेळीचा होतोय अंत. आणि पहिला झटका बसलाय टीम वेताल देव चांभारली टीमला. दोन ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना चांभारली संघ 1 बाद 20 धावसंख्या. प्रति ओव्हर 10च्या सरासरीने आता मात्र वाटचाल करताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 16 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 धावा. त्यामध्ये एक महत्वाची विकेट. चांगली झेल टिपली प्रमोद घरतनं. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन आलाय सतीश अनिकेत येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश म्हात्रे, एक एक्सपिरियन्स बॉलर. आज मात्र पाहायला गेलं तर रघु परदेशी यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली. एक अनुभवी गोलंदाज आणि एवढाच अनुभवी असणारा हा बॉलर सतीश म्हात्रे. अनेक वर्ष अजनबी ओवळे संघासाठी त्यानं चांगला परफॉर्मन्स दिलाय. आणि आता मात्र पाहायला गेलं तर ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तेवढीच चांगली बॉलिंग करावी लागेल. सतीश म्हात्रे तयार ओव्हर द विकेटनं. बॉलिंग करताना आपण त्यांना पाहताय. आणि यावेळीचा हा पहिला बॉल वाईट फेकलाय. दिशा मात्र थोडीशी खराब आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. सिंगल ऍड होईल. 21 लॉस ऑफ द 1 विकेट्स. वेताल देव चांभारली टीम 21 धाव संख्येवरती 1 विकेट त्यांनी गमावली. परंतु बॅटिंग करतोय अनिकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. एक साधा सोपा झेल टिपत असताना यावेळी पहिलीच बॉल वरती मिळाले विकेट, आणि दुसरा झटका बसलाय टीम चांभारलीला.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय, सूरज जांभळे. मागील 7ही बॉल टीम अजनबी ओवळे संघासाठी खूप महत्वाचे पाहायला मिळाले, कारण 7 बॉल मगे मागील फक्त 5 धावा आल्या, त्यामध्ये 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिली ओव्हर जिंकली होती वेताल देव चांभारली संघानं, परंतु आता मात्र कमबॅक करतायत आणि हेच हवंय टेनिस क्रिकेट. तुम्ही मोठी स्पर्धा खेळताय, तुम्हाला कमबॅक तर करून द्यावंच लागेल, कारण तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय आणि या ठिकाणी गावाच्या नावाचा झेंडा गाडायचा असेल तर चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी तयार झालेत बॉलर. यावेळीचा हा बॉल, आणखीन एक खराब चेंडू, थोडीशी दिशा पाहायला मिळाली. ऑफ एसटीच्या थोडासा बाहेरून जाणारा हा बॉल, सिंगल ऍड होणार आणि या सिंगलनं 22 धावा स्कोरबोर्डवरती लिहिल्या गेल्यात. रजत खेळतोय मैदानामध्ये, जो सुरुवातीला आला होता, परंतु आता मात्र विकेट धोक्यामध्ये. झेल होईल काय? खूप महत्वाची कॅच आहे, चुकी करणार नाहीये आणि महत्वाची विकेट घेत असताना बॉलर सतीश म्हात्रे आणि सांगतोय एक्सपिरियन्स इज टेम्पररी आणि माझ्यातला टॅलेंट हा परमनंट राहणार. बॅट्समन रजत मुंडे बॅक टू द गाऊट. आणि आता मात्र कॅप्टन सुद्धा खुश आहे, कारण विकेट घेतली रजत मुंडेची, जी हवी होती अजनबी ओवळे संघाला. चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये सतीश म्हात्रे यांनी. आतापर्यंत सतीश म्हात्रे यांच्या बॉलिंगचा विचार केला तर त्यांनी चांगली बॉलिंग केली, त्यांना एक विकेट मोठी प्राप्त झाले. रजत मुंडे दूर झालाय आणि आता मात्र कमीत कमी 10 ते 15 धावसंख्येचा फरक तर नक्कीच तुम्हाला पडेल. ऑन अ हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक होणार काय? बॉलर सतीश म्हात्रेच्या नावावरती ओव्हर द विकेटनं. यावेळी चांगला फटका, शांत पद्धतीनं हा फटका खेळलेत, एक धाव कंप्लीट. प्रमोद त्या बॉलवरती वेगानं आलेत आणि एकच धाव. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आणि पहा किती कमबॅक चांगलं केलंय टीम अजनबी ओवळे संघानं. सुरुवात थोडीशी खराब राहिली, परंतु आता ते शेवटना एक गोड करण्याचा प्रयत्न करतात. धाव संख्या तुम्ही पाहताय 23, 23 धावा ऑन अ स्कोर्ड. 3 बाद 23, 3 बॉलचा खेळ झालाय. अद्यापही 3 बॉलचा खेळ या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. सतीश म्हात्रे समोर बॅटिंग करतोय, अमोल जांभळे प्रथम स्ट्रायकिंग कडे तो आलाय. ओव्हर द विकेटने सतीश. यावेळी सिंगल कंप्लीट. रनअप थोडासा छोटासा आहे, परंतु बॉल ना फार वेगवान फेकतायत ते, कारण त्यांच्या धावण्यावरून आपण पाहायला गेलं तर वाटणार सुद्धा नाही की सतीश म्हात्रे एवढे वेगवान चेंडू फेकत असेल काय, परंतु हो, फेकतोय तो मैदानामध्ये वेगवान चेंडू. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल घेऊन 5वा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फिल्डर त्या बॉल वरती. चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याने दाखवला. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता राहुल घरत, त्याच्या माध्यमातून झेल सुद्धा चांगल्या घेताना तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र एक धाव तो रोखतोय संघासाठी. जेवढं कमी लो स्कोर सामना राहील तेवढाच टीम अजनबी संघ बॉलर्स वरती खुश राहणार, कारण त्यांनी आतापर्यंत चांगली बॉलिंग केली. धावसंख्या झाले 25 आणि आता मात्र शेवटचा बॉल मोठा फटका हवाय टीम वेताल देव चांभारली संघाला, कारण बराच वेळ झाला बॅटिंग थोडीशी स्लो सुरू आहे मैदानामध्ये. सिंगल डबल कडे भर दिला जातोय. लास्ट बॉल वरती कुठला नंबर लिहिला जाईल? सतीश म्हात्रे तयार. यावेळीचा हा बॉल, दिशा खराब आहे, आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. या ओव्हरनं फार लांबलचक होत चालले. तब्बल 8वा चेंडू फेकला या ओव्हरमध्ये, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा बॉल फेकलेत सतीश यांनी. शेवटचा बॉल अद्याप प्रतीक्षा करावी लागते टीम अजनबी ओवळे संघाला ही ओव्हर समाप्त होण्यासाठी. लाऊडली अपील, चांगला बॉल आणि आता मात्र आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वेताल देव चांभारली संघ 3 बाद 26च्या घरात.
शेवटची ओव्हर आहे आणि आमंत्रित केले कर्णधारानं साजन मुंगाजीला. फक्त 26 धावा 3 ओव्हर मध्ये काढल्यात टीम वेताल देव चांभारली संघानं आणि या ओव्हर मध्ये त्यांना धावांसाठी संघर्ष हा करावाच लागेल, कारण या ओव्हर मध्ये जर धावा आल्या तर एक मोठा स्कोर होऊ शकतो इथून सुद्धा. साजन मुंगाजी ओव्हर द विकेटनं. अकुटप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर येतोय आडवा आणि टिपलाय हा झेल आणि फलंदाज होतोय झेलबाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय ओमकार पाटील. आज चांगली बॉलिंग ओमकार कडून पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य मुरबी टीमला पराजयाची धूळ चाखावी लागली होती टीम वेतालदेव चांभारली संघासमोर. चांगली बॉलिंग वेतालदेव चांभारली संघाने केली होती, परंतु इथे ना तुम्हाला धावा हव्यात, कारण तुमच्या समोर खेळतोय अनेक वर्ष ज्या संघाचा मोठा दबदबा आहे अजनबी ओवळे. पनवेल विभागातील एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातोय आणि त्यांच्या समवेत खेळत असताना तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. बॉलर तयार साजन मुंगाजी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा आणखीन एक प्रयत्न, थोडासा दूर राहिला बॉल फिल्डर पासून. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळले गेले. धोका, परंतु फिल्डर विकेट कीपर कडून ही छोटीशी मिसफील्ड आणि याचाच फायदा वेताल देव चांभारली संघाला. जिथे मिळणार होती सिंगल, वाटलं होतं की रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते की काय, परंतु तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. 4 बाद 28. बॅटिंग करतायत 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे बॅट्समन. यावेळीचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा बनवायचा प्रयत्न, परंतु आणखीन एक झेल मात्र सोडणार नाहीये रोशन आणि आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना बॉलर साजन मुंगाजी. चांगली बॉलिंग केले साजननं आतापर्यंत. चेंडू फेकलेत 3, त्यामध्ये 2 त्याला विकेट मिळाल्यात, 2 त्यानं धावा खर्च केल्यात आणि उरलेत फक्त 3 बॉल पहिल्या सत्रातील. 4 ओव्हरची मॅच. संघाची धावसंख्या झाली 28. 5 बाद 28. अर्धा संघ बाद झालाय चांभारली संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदेश मुंडे. स्लोअर हा बॉल, तेवढा चांगला फटका, सुंदरसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरून. 4 धाव्यांसाठी हा चौकार. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू या 4 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 32. 5 बाद 32. किती चांगला फटका एक्झिक्यूट केला होता ओमकार पाटीलनं. पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकलाय चौकार आणि 400च्या स्ट्राईक रेटनं तो आता मात्र मैदानामध्ये खेळतोय. साजन मुंगाजी तयार. फ्रंटफुटचा वापर, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडू. 5वा बॉल डॉट आलाय. थोडासा दबाव टीम वेताल देव चांभारली संघावरती आहे, कारण त्यांनी आतापर्यंत 23 बॉल खेळलेत आणि 32 धावा काढल्यात. शेवटचा बॉल, मोठा फटका या बॉल वरती येईल का? शेवट गोड राहणार काय टीम वेताल देव चांभारली संघासाठी? आणखीन एक पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. विकेट रनआउटची मिळेल टीम अजनबी ओवळे संघाला आणि 32 धावसंख्येवरती हा 6वा हादरा बसलाय आणि बॅटिंग करत असताना काढल्यात 24 बॉल मध्ये 32 आणि 33 धावसंख्येचं समीकरण राहिलंय. परंतु पहा, क्रीडा रसिकांसाठी आणखीन एक मोठी स्पर्धा आले. खंडोबा क्रिकेट संघ चिर्ले आयोजित एक बिग ट्रॉफीचं आयोजन केलं गेलंय.
जी स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 12,000 ग्रामीण संघांसाठी आहे आणि तालुका संघांसाठी 13,000 रुपये फी आहे. ती स्पर्धा तुमच्या जानेवारीला 21, 22, 23, 2022 मध्ये येईल, जानेवारी महिन्यामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 व भव्य चषक आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये व भव्य चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा पाहायला मिळते. 8 तालुका निहाय संघ खेळतील या स्पर्धेमध्ये. ओपन 8 संघांना प्राधान्य दिले, तर प्रथम येणाऱ्या 16 संघांना या प्रतियोगितेमध्ये खेळवलं जाईल. कोणाला जर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही नयन हवल जासई यांच्याशी संपर्क साधा. आणि जशी मॅच सुरू होणार, आजच्या दिवसातील एक मोठी लढत पाहायला मिळते. एकीकडे बेतालदेव चांभारली तर त्यांच्या अगेन्स्ट खेळते अजनबी ओवळे. 4 ओव्हरमध्ये काढायचे 33 धावा आणि एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मडवी 11 ट्रॉफीचा थरार. आणि मायक्रोफोनवर दुसऱ्या सत्रासाठी आमंत्रित करतोय प्रवीणजी सरांना. हॅलो, चला ववळी संघाचा लगेच सलामीच्या जोडणे जायचं, थोडं सहकार्य करायचं आहे. तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपण वेळेवेळी केलेले आहात. कारण थोडासा उशीर झाला आहे आम्हाला, कारण मधला गेलेला 1 तास, त्यामुळे उशीर झाला स्पर्धेला. तर या लवकर, चला मैदानाचा ताबा घ्या आणि सहकार्य करा. या ठिकाणी चांभारली संघाला सपोर्ट करण्यासाठी बेलपाड्यावरून अमित म्हात्रे, रोहन कडू, राकेश म्हात्रे, राकेश कडू आणि नितीन कडू आलेत. त्यांचं सुद्धा या मडवी ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. बिग सपोर्टर आहेत आणि त्यांचा आवडता संघ आहे चांभारली, त्या संघाला ते सपोर्ट करतात. परंतु ही मॅच मोठी राहणार. पुन्हा एकदा ओव्हर टू प्रवीण सर. धन्यवाद संयम. 4 षटकांमध्ये 32 धावा उभारल्यात वेताळदेव चांभारली संघानं आणि अजनबी ओळे संघासमोर 4 षटकांमध्ये 33 धावांचं लक्ष ठेवलंय. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ द्यात. तर लगेच सलामीची जोडी अपेक्षा तुमच्याकडून आहे आम्हाला, कारण आता एक सामना आपल्या खेळायचा आहे, त्यामुळं लगेच क्विक सहकार्य करा. सलामीची जोडी मैदानात जावे आणि पंचांनी सुद्धा सामना लवकर कसा होईल मैदानामध्ये खेळाडू आल्यानंतर ते सुद्धा लक्ष द्या. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की स्पर्धा थोडीशी 1 तास डिले झाली, एक संघ उशिरा आल्यामुळं, त्यामुळे स्पर्धेमध्ये थोडासा उशीर झाला. चला ओवळी संघाचा कर्णधार, आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा लगेचच. चला सलामीची जोडी मैदानात आहे. ओव्हर टू प्रवीण म्हात्रे. 4 षटकांमध्ये 33 धावा म्हणजे 24 चेंडू 33 धावा प्रथम दर्शनी. हे लक्ष सहज साध्य असं लक्ष जरी वाटत असलं तरी कधी कधी लो स्कोरिंगच्या या मॅचेस देखील रोमहर्षक होत असतात. कारण फलंदाजी करताना, दुसरी फलंदाजी करताना, टार्गेट चेस करताना आक्रमक फलंदाजी करावी की बचावात्मक फलंदाजी करावी आणि धावा पूर्ण कराव्या या द्विधा मनस्थितीमध्ये असतात. पाहूया ओळे संघाचे हे सलामीवीर कशी कामगिरी करतात. कारण 33 धावा प्रथम दर्शनी जरी एक छोटं टार्गेट वाटत असलं तरी चांभारली संघानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं, ज्यासाठी ते ओळखले जातात. तसा खेळ केला तर या 33 धावा देखील निर्णायक ठरवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. तर ओळे संघाकडनं आपण पाहिलं जी सलामीची जोडी मैदानात, अजित मुंगाजी आणि प्रमोद घरत ही सलामीची जोडी मैदानात आली आहे. या 2 खेळाडूंच्या मनगटामध्ये निश्चितच इतकी ताकद आहे की या 33 धावांचं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य सहज साध्य करू शकतील एवढी ताकद या 2 खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. आणि प्रमोद घरतचा खेळ या मैदानावर आपण वेळोवेळी पाहिला आहात. नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धेमध्ये तो सहभागी झाला आहे अजनबी ओळे संघ, त्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची कामगिरी या प्रमोद घरतच्या बॅटमधून झाली. पण या 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. आणि हे विजयी लक्ष गाठण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज येतो अजित मुंगाजी, तर ओमकार पाटील चांभारली संघाकडनं गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला चेंडू, फलंदाज अजितला काही समजण्याचा आत, मात्र यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये स्थिरावला. निर्धाव चेंडूनी सुरुवात केली. श्री गणेशा तर चांगला झालाय. या षटकाचा ओंकार पाटील याच्याकडनं पहिला चेंडू आलाय निर्धाव. निश्चितच अशाच निर्धाव चेंडूंची आवश्यकता असणार, कारण जितके निर्धाव चेंडू खेळतील ओळे संघाचे फलंदाज तितकाच त्यांच्यावरती दबाव असेल. यावेळीच मात्र एक
खराब चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र मिळाली एक विकेट, महत्त्वाची विकेट. अजित मुंगाजी इथं होतोय जेलबाद. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी जातोय आशिष म्हात्रे. निश्चितच पहिल्याच चेंडूवरती एक निर्धाव चेंडू फेकला गेला. तदनंतरचा चेंडू काहीसा कमजोर होता, फुलटॉस चेंडू होता. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही. फलंदाज झाला झेलबाद आणि अशा रीतीनं पहिला हादरा बसलाय अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाला. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. अजूनही धाव कोणतीही जमा झालेली नाही ओवळे संघाच्या धाव फलकावरती. अतिशय चांगला चेंडू होता, बॅकफुटवर जात चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवरती मिळेल अवघी एक धाव आणि या एका धावेने श्रीगणेशा होईल अजनबी ओवळे स्पोर्ट्स संघाच्या धावसंख्येचा. यावेळी स्ट्राईक एंडला येतोय नवीन फलंदाज दुसरा सलामीवीर प्रमोद घरत, ज्याच्या बॅटमधून या मैदानावरती खूप साऱ्या धावा आपण झालेल्या पाहिल्यात. यावेळेस चांगला फटका होता, सुरक्षित अशा ठिकाणी चेंडू जातोय. एक क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता दूरवर, त्यानं ते चेंडूची चांगली फेकी केली, त्यामुळे एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावांवरती. 33 धावांचं छोटेखानी असं वाटणारं लक्ष, परंतु या 33 धावा जमवताना देखील ओवळे संघाच्या फलंदाजांना घाम गाळावा लावणार का हे चांभारली संघाचे गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू पायचीचं जोरदार अपील. पंच नाबाद ठरवत आहेत फलंदाजाला. लेग बायच्या रूपाने मिळवली जाईल ही एक धाव आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावांवरती. 1-3 अशी सुरुवात. निश्चितच 33 धावांचं लक्ष असताना या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी ओमकार पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता, परंतु या एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्जन केलंय आणि या 2 धावा मिळतील प्रमोदला आणि 2 धावा मिळतील ओवळे संघाला. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 5 धावांवरती. पहिलं षटक संपलंय. अतिशय यशस्वी असं षटक म्हणेन, कारण जशी सुरुवात हवी होती चांभारली संघाला ती सुरुवात देण्यामध्ये मात्र यशस्वी ठरलाय ओमकार पाटील. पहिल्या षटकामध्ये आल्या अवघ्या 5 धावा आणि एक फलंदाज अजित मुंगाजी सारखा महत्त्वाचा फलंदाज झालाय जेलबाद. निश्चितच दरम्यानच्या काळात सन्माननीय श्री काशीनाथ सांगू पाटील यांच्या वतीनं 1001 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात आली आहे. काशीनाथ सांगू पाटील यांच्या वतीनं 1001 रुपयाची धनराशी देणगी स्वरूपात या स्पर्धेसाठी आले आहे. मडवी 11 क्रिकेट क्लब त्यांचा शतशः ऋणी राहील. पहिल्या षटकामध्ये आल्या अवघ्या 5 धावा. एक फलंदाज बाद झाला. 5 धावा फलकावरती आल्या आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 28 धावा. तसं म्हटलं तर लक्ष फार मोठं आहे असं म्हणता येणार नाही, कारण 18 चेंडूमध्ये 28 धावा हव्या आहेत. परंतु संध्याकाळचं हे वातावरण आणि या संध्याकाळच्या वातावरणाचा फायदा चांभारली संघाचे गोलंदाज उचलतील का. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंट रिजनमध्ये खेळून काढला. याच्यावरती मिळेल 1 धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 6 धावांवरती. 17 चेंडू 27 धावांची आवश्यकता. निश्चितच प्रत्येक चेंडूवरती किमान 1 धाव येणं खूप गरजेचं असेल, कारण जेवढे डॉट बॉल जातील, जेवढे चेंडू निर्धाव खेळाल, तितकंच दडपण काहीसं वाढेल. इथं मात्र दडपणाखाली कसा खेळ करावा हे प्रमोद घरत अतिशय चांगलं ज्ञान त्याला आहे क्रिकेटचं आणि बरेच वर्षाचा अनुभव देखील त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळं प्रमोद घरत सारख्या फलंदाजाला या अशा सिच्युएशनमध्ये कशी खेळी करावी याचं पुरेपूर ज्ञान आहे. त्यामुळे निश्चितच जोपर्यंत प्रमोद मैदानात आहे
तोपर्यंत ओवळे संघाची धावांची गरज तो पूर्ण करील अशी अपेक्षा ओवळेच्या पाठीराख्यांना आणि प्रेक्षकांना देखील आहे. दरम्यानच्या काळात एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या मात्र 6 धावांवरती खिळलेली. गोलंदाज संदेश मुंडे देखील अतिशय अप्रतिम सुरुवात करतोय, कारण अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून केली गेली होती. कारण एक प्रतिथयश खेळाडू आहे. गेले अनेक सीझन तो चांबार्ली संघाकडनं खेळतोय आणि चांबार्लीचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र अतिशय चांगली कामगिरी त्याच्याकडून वेळोवेळी पाहायला मिळाले. अतिशय चांगला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तू मैं करताना मात्र इथं एक फलंदाज होईल धावबाद. हॅलो, सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेच आपण व्यासपीठावर यायचं आहे. कर्णधाराला विनंती असेल की व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे लगेच. टू प्रवीण. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर जातोय सूरज मुंगाजी. निश्चितच आपण विचार केलात तर ज्या चुका चांभारली संघानं केल्या त्या चुकांपासून बोध घेत मात्र फलंदाजी करण्याची गरज आहे. कारण वारंवार जर विकेट पडत राहिले, चेंडू निर्धाव खेळत राहिलात तर आपल्या अंगावरचं दडपण मात्र आणखीनच वाढत जाईल. अतिशय वाखण्याजोगी गोलंदाजी मात्र ओमकार आणि संदेश या 2 गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. जिथं काहीसा धावफलक हा कमी धावा झाल्यात असं वाटत असताना मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा बाउन्स बॅक करण्याची संधी मात्र ओमकार आणि संदेश या 2 गोलंदाजांनी मिळवून दिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू सीमारेषेकडे गेला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. त्यामुळं एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावांवरती. अप्रतिम गोलंदाजी इथं पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की या 33 धावा जमवताना फारसे प्रयास पडू नयेत ओवळे संघाच्या फलंदाजांना, कारण प्रतिथयश असा संघ आहे आपल्या विभागातील, एक उरण पनवेल विभागातील नावाजलेला संघ आहे. आणि त्या संघासमोर खेळताना मात्र चांभारली संघ या 33 धावां बनवताना देखील प्रत्येक धावेसाठी झगडाला लावतोय. गेम थोडा स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. अतिशय चांगला चेंडू होता, फटका देखील तितकाच चांगला, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार झालंय आणि अशाच दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीची आवश्यकता आहे. गरज संघाची चांभारली संघाचे दर्जेदार क्षेत्ररक्षण होणं, तर ओवळे संघाची गरज आहे धावा येणं. 2 षटकं संपले, 2 षटकामध्ये धावा आल्यात 8 आणि आता उर्वरित 12 चेंडू 25 धावांची गरज. 2 षटकं म्हणजेच 12 चेंडू आणि 25 धावा. निश्चितच जोपर्यंत प्रमोद घरत मैदानात आहे, जोपर्यंत हा सूरज मुंगाजी मैदानात आहे, निश्चितच तोपर्यंत सामना हा ओवळे संघाला देखील जिंकण्याचे तितके चान्स आहेत. 2 षटकामध्ये आले अवघ्या 8 धावा. आपण विचार केला तर जिथं ओवळे संघाला हा सामना जिंकण्याचे जास्त चान्सेस होते या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला, तिथं मात्र आता दोन्ही संघांना समान संधी निर्माण झाली आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात अवघ्या 8 धावा. ज्या धावा कमी झाल्या होत्या चांभारली संघाच्या, त्यांची भरपाई इथं मात्र गोलंदाजांनी केलेली दिसते पुरेपूरपणे, कारण फक्त 8 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. नवीन गोलंदाज सूरज जांभळे वापरला जातोय. 3रं षटक घेऊन येतोय सूरज जांभळे. निश्चितच जी कामगिरी त्याच्या अगोदरच्या गोलंदाजांनी केली त्याचीच पुनरावृत्ती करावी लागेल. अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाच्या बॅटचा मात्र काही संपर्क होऊ शकला नाही. परिणामी चेंडू गेला निर्धाव चेंडूनं षटकाचा श्रीगणेशा करतोय सूरज. अतिशय चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळते. निश्चितच 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी आपण पाहिली तर चांभारली संघाच्या सर्वच गोलंदाजांची, तर निश्चितच खूप कमी संधी त्यांनी दिल्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना. त्याचा परिणाम असा झाला आहे, धावफलक फक्त 8 धावांवरती खेळलेला राहिला आहे. दरम्यानच्या काळात एक चांगला चेंडू टाकला होता, सन्मानजनक स्ट्रोक त्याच्यावरती खेळला गेला आहे. 1 धाव मात्र मिळेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावांवरती. 2 बाद 9 अशी अवस्था. 10 चेंडू 24 धावा. निश्चितच आव्हान थोडंसं कठीण होत चाललं आहे, मात्र अशक्य नक्कीच नाही आहे, कारण असा पराक्रम बऱ्याच वेळेला आपल्या बॅटमधून झालेला या मैदानानं पाहिलेला आहे. 10 चेंडू 24ची आवश्यकता. तर
चला गेम जरा स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण आणखी आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. सूरज जांभळे चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या दिशेनं गोलंदाजी करताना दिसतोय. हा चेंडू मात्र काहीसा लोअर फुलटॉस पद्धतीचा होता, मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा काही उचलता आलेला नाही. आणखी एकदा एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावांवरती. 9 चेंडू 23ची गरज. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला आहे, म्हणजेच 9 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. निश्चितच असं वाटलं होतं की हे आव्हान सहज साध्य आहे. तेच आव्हान मात्र काहीसं कठीण होत असताना, प्रत्येक चेंडू मागं आव्हान थोडंसं कठीण होताना पाहायला मिळालं आहे ते अजनबी ओळे संघासाठी. परंतु या अशा सिच्युएशनमधून बऱ्याच वेळा हा संघ बाहेर पडला आहे आणि आज देखील त्यांच्या पाठीराख्यांकडून तीच अपेक्षा असेल की या जोडीनं हा सामना विजय करून द्यावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र म्हणावं तसं यश काय मिळालं नाही, कारण या चेंडूवरती मिळेल अवघी 1 धाव आणि या एकेरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावांवरती. 2 बाद 11 धाव फलक दर्शवतोय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. निश्चितच आता मात्र 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 22 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी मात्र रोहन प्रमोद घरत मात्र अलगद झेलला जातोय. सात चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले रोशन मुंगाजी. निश्चितच 33 धावा 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये करायच्या होत्या. असं वाटलं होतं की हा सामना ओळे संघासाठी खूप सोपा असेल, परंतु तो सोपा पेपर मात्र इथं कठीण होऊन बसला आहे, कारण आता मात्र 7 चेंडूमध्ये हवा आहेत 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू फेस करील रोशन मुंगाजी, ज्याने गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आता तीच कामगिरी, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती मात्र इथं करावी लागेल. 7 चेंडू 22ची गरज. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला सन्मान देण्या वाचून काही गत्यंतर नव्हतं. चेंडू गेलाय निर्धाव आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावा आल्यात अवघ्या 11. अप्रतिम आणि लाजवाब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल चांभारली संघाची, वेताळदेव चांभारली संघाची, कारण एक प्रतिथयश संघ एका चांगल्या संघासमोर खेळताना फक्त 32 धावा जमवल्या होत्या फलंदाजांनी. असं वाटलं होतं की हा तुटपुंजा शिदोरी ठरेल की काय, रसद कमी पडेल की काय धावांची, कारण आपण विचार केला तर कुठल्याही मैदानामध्ये युद्धामध्ये विजय जर मिळवायचा असेल तर पुरेशी रसद असणं, पुरेसा धान्यसाठा, पुरेसा दारुगोळा असणं खूप गरजेचं असतं. जर रसदच कमी पडली तर उपाशीपोटी युद्ध जिंकता येत नसतं. परंतु इथं मात्र जी तुटपुंजी धावसंख्या होती त्या धावसंख्येमध्ये देखील वेताळदेव चांभारली संघाच्या गोलंदाजांनी अशी काही गोलंदाजी केली की या सामन्यामध्ये पुनश्च एकदा निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या दिशेने वेताळदेव चांभारली संघ मार्गक्रमण करते. जरी ओळे संघ काहीसा अडचणीत असला तरी मात्र 3 मोठे फटके जर आले या षटकामध्ये तर 6 चेंडू 22 धावा. आव्हान थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही आहे, कारण या मैदानावरती हा पराक्रम असा बऱ्याच वेळेला झालेला आहे. वारंवार आम्ही सांगतोय की हे मैदान म्हणजे धावांसाठी ओळखलं जाणारं मैदान. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाजी मार्कवर रजत मुंडे, निश्चितच रायगडमधील एक ख्यातनाम खेळाडू. पहिलाच चेंडू मात्र अवांतरच्या रूपानं 1 धाव देऊन जाईल ओवळे संघाला. या एका अवांतरच्या साह्यानं सांघिक धावसंख्या धावते 12 धावांवरती. 4थं षटक प्रगतीपथावर. सुरुवात तर 4थ्या षटकाला झाली. अवांतरच्या साह्यानं निश्चितच षटक चालू आहे 4थं आणि धावा झाल्यात अवघ्या 12. निश्चितच काहीतरी आता मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. यावेळेसचा चेंडू काहीशी उसळी घेतली, फलंदाजाला चकून गेला चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा.
या 21 धावा जर जमावल्या या फलंदाजाच्या जोडीनं तर निश्चितच ओळी संघासाठी आजच्या दिवसाचे हिरो ठरतील. 5 चेंडू 21 धावा, जे अगोदरच्या 3 षटकांमध्ये आल्या होत्या धावा फक्त 11 आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये हव्या आहेत 21 धावा. आणखीन एक फलंदाज होतोय झेलबाद. राजू पाटील आला ना बस, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला ना बस, होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. भिंगारी संघाचा कर्णधार लया लगेच व्यासपीठावर. भिंगारी संघाचा कर्णधार आलेले आहेत. धन्यवाद. लगेचच आपला सामना चालू करायचा. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. निश्चितच अतिशय सोपा असा हा सामना वाटत होता ओळे संघासाठी, तो मात्र आता अतिशय कठीण येऊन बसलाय, कारण शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन मुंगाजी. काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण निश्चितच काही केल्याशिवाय जय जयकार होणार नाही. अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र चांभारली संघाकडनं पाहायला मिळाली. मोठा फटका खेळला गेला. यावेळीस मात्र आणखीन एक फलंदाज होईल झेलबाद. या सामन्याचा विचार केला तर आता मात्र खूप कठीण आव्हान होऊन बसले अजनबी ओळे संघासाठी, कारण आपण विचार केला तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत, त्याचा मात्र इथं मोबदला चुकवावा लागते. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये किमान 10-15 धावा जर आल्या असत्या तर मात्र त्याचा फायदा उचलता येऊ शकला असता, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. कारण 5 फलंदाज बाद झालेत. हरेश दापोलकर मैदानात गेलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असणार आहे. यावेळेसचा चेंडू 1 धाव देऊन जाईल ओळे संघाला आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावांवरती. 5 बाद 13. काहीशी नाजूक अवस्था. निश्चितच पराभवाच्या दाट छायेखाली वावरताना दिसतोय अजनबी ओळे संघ. या इनिंगला जशी सुरुवात झाली होती तशी सामना जिंकण्याची जास्त संधी ही ओळे संघासाठी होती, मात्र चांभारली संघानं जणू काही त्यांच्या विजयाचे दोर कापून टाकलेत की काय, कारण चांभारलीच्या गोलंदाजांना येणारा हा 4था गोलंदाज आहे. रजत मुंडे 4था गोलंदाज आहे. याच्या गोलंदाजीवरती मात्र मोठा फटका खेळण्याची एकही संधी या 4ही गोलंदाजांनी दिली, त्यामुळे निश्चितच त्यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेसचाही चेंडू जातोय निर्धाव आणि अशा रीतीने चांभारली संघ विजय होते. कर्णधाराला विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी या चांभारली संघाचा संघ आहे. लगेच संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी येईल. तसे भिंगारी संघाचा कर्णधार सुद्धा नाणेफेकीसाठी या. 2 संघाचा सामना होईल. आज सुपर 4मध्ये कुठला संघ पोहोचेल, चांभारली का भिंगारी. 2 संघांचा जो सामना जिंकलाय तो दोन्ही संघांनी गोलंदाजी ताकदीवर सामना जिंकलाय. माणिकशेठ म्हात्रे या. माणिकशेठ म्हात्रे कधीही नाणेफेकी करण्यासाठी या. माऊली या. संदीप पाटील माऊली या सामन्याची नाणेफेकी करतील. सामना हा राहील 3 षटकांचा राहील. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघासाठी हार्दिक शुभेच्छा आणि सामन्यावर लगेचच आपण घोषित करत आहोत. छापा नाणेफेकी जिंकलेले आहे. तर या सामन्याचा सामनावीर ठरला आहे सूरज जांभळे, ज्यानं 3रं षटक फेकताना अवघ्या 3 धावा देताना 1 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं.